मी लोखंडे सर, श्रीपत्रा भोसले हायस्कूल उस्मानाबाद. आमच्या शाळेने आदरणीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व आमचे सुधीर अण्णा पाटील सर यांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं होणारं कोविड-19 म्हणजे कोरोनामुळे होणारं जे नुकसान आहे हे भरून काढण्याच्या माध्यमातून हे यूट्यूबवर जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकाधिक त्याचा फायदा मिळावा आणि या दृष्टिकोनातून हा उपक्रम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आज प्रत्येक विषयाचा हा उपक्रम चालू असताना मी माझ्याकडे भूगोल हा विषय आहे. त्याच्यामधलं आज आपण पहिलं प्रकरण म्हणजेच क्षेत्र अभ्यास किंवा क्षेत्रभेद हे प्रकरण आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये भूगोलामध्ये जर बघितलं तर भूगोलाची व्याप्ती मोठी आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि भूगोल हा विषय जर बघितलं तर सर्वांना माहितच आहे की भूगोल हे एक शास्त्र आहे आणि भूगोल हे एक शास्त्र असून त्या ठिकाणी भूगोल ही एक अभ्यासाची प्रयोगशाळा म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. आता या प्रयोगशाळेमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी अनेक प्राकृतिक घटक असतील किंवा काही मानवी घटक असतील आणि या घटकांचा अभ्यास प्रत्यक्ष किंवा त्याचं जे विश्लेषण आहे आणि हे आपण प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये लावता येत नाही. आणि म्हणून आपण त्याला आपल्याला कुठं जावं लागेल, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं लागेल आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं लागेल आणि आपल्याला त्या घटकाची माहिती अधिकाधिक समजून घ्यावी लागेल. का तर भूगोल हे एक निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. आता या भूगोलामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी अनेक मानवी घटक जर बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्थ लावता येणार नाही आपल्याला किंवा अनेक आपण पृथ्वीवरील सर्वच प्राकृतिक घटकाचं विश्लेषण किंवा त्याचा अर्थ प्रत्यक्ष त्या ठिकाणी लावता येणार नाही किंवा प्रत्यक्ष जाता येणार नाही. आपण म्हणतो की भूगोल हे एक निरीक्षणाद्वारे शिकण्याचं शास्त्र आहे आणि जरी शास्त्र असलं तरी पृथ्वीवरील जे जे सर्वच प्राकृतिक घटक असतील किंवा मानवी घटक असेल त्याचा अर्थ प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणावरून जाऊन करता येणार नाही, परंतु काही घटकाचा का होईना पण अर्थ प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला करता येईल आणि म्हणून काही ठराविक क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला त्या घटकाचा अभ्यास करता येईल. उदाहरणार्थ एखाद्या नदीचा अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणी पर्वताचा अभ्यास करायचा असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या दऱ्याचा अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्या खनिजांचा अभ्यास प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येईल, परंतु सर्वच ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही. का तर भूगोल हे एक निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून ओळखलं जातं, तरी सुद्धा त्याला काही मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये जर बघितलं तर आपण मग ही जी क्षेत्रभेद आहे किंवा क्षेत्र अभ्यास आहे, आता क्षेत्र अभ्यास कशाला म्हटलं जातं, मग पहिलाच प्रश्न तयार होतो की क्षेत्र अभ्यास म्हणजे काय. आता क्षेत्र अभ्यास कशाला म्हटलं जातं की जो आपला परिसर आहे या आपल्या परिसरातील काही भौगोलिक घटक असतील किंवा काही सांस्कृतिक घटक असतील आणि भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांचा अर्थ प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन करणे यालाच आपण क्षेत्रभेद म्हणून ओळखलं जातं. क्षेत्रभेद म्हणजे आपण त्या परिसरामध्ये प्रत्यक्ष जाणे, त्याचं परीक्षण करणे, निरीक्षण करणे, त्या ठिकाणाहून जाऊन त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करणे आणि याला आपण क्षेत्रभेद असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर एखादा आठवड्याचा बाजार आपल्याला सांगता येईल किंवा एखादा जलसिंचन प्रकल्प सांगता येईल किंवा एखादा विद्युत प्रकल्प सांगता येईल, कोणतंही आपल्याला उदाहरण देता येईल. का तर याच्यामध्ये आपल्या परिसरातील मग भौगोलिक काही घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील किंवा एखादं मंदिर असेल किंवा याचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन करू शकतो आणि म्हणून याला आपण क्षेत्र अभ्यास किंवा क्षेत्रभेद म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं की जेणेकरून आपण प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास करणे आणि याला आपण क्षेत्र अभ्यास. मग प्रश्न विचारला क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, तर आपल्या परिसरातील भौगोलिक किंवा सांस्कृतिक घटकांचा अर्थ प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन करणे याला आपण क्षेत्र अभ्यास असं म्हटलं जातं. मग याच्यानंतर जो दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग क्षेत्र अभ्यास म्हणजे काय. हा जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला की क्षेत्र अभ्यास हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळेस मग याच्यावरून दुसरा एक प्रश्न तयार होतो की मग या
आता याच्यामध्ये मग क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे का? आपल्याला ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला लगेचच उत्तर लक्षात येईल की क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे. आता सुरुवातीलाच मी सांगितलंय की पृथ्वीवरील प्राकृतिक किंवा मानवी घटकाचं विश्लेषण किंवा त्याचा जो अर्थ आहे हा प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये लावता येत नाही. एक त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. म्हणजे हा एक घटक आपल्याला सांगता येईल का तर निरीक्षणाद्वारे जे प्राकृतिक घटक आहे किंवा जे मानवी घटक आहे आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल आणि म्हणून क्षेत्र अभ्यासाची आपल्याला आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी भूगोल हे एक निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून ओळखलं जातं. आपण सुरुवातीला सांगितले आहे की भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं का तर त्या ठिकाणी निरीक्षणाच्या माध्यमातून प्राकृतिक घटक असतील मानवी घटक असतील त्याचं विश्लेषण असेल आणि याचा अर्थ आपल्याला सहजासहजीपणे त्या ठिकाणी लक्षात येतो आणि म्हणून आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो एखादा घटक शिकतो किंवा पुस्तकामध्ये शिकवलेली काही तत्व असतील किंवा नियम असतील किंवा काही संकल्पना असतील आणि याची पडताळणी व्हावी आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे. का तर क्षेत्र अभ्यास ज्यावेळेस करतो एखाद्या पुस्तकामध्ये आपला हिमालय असा आहे कसा आहे असा आहे मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याची पडताळणी आपण एखाद्या पुस्तकामध्ये घटक पाहिला म्हणून लगेचच आपण म्हणतो की ठीक आहे असं आहे पण याची निर्मिती जर बघितली तर 60 कोटी वर्षापूर्वी झाली. उत्तरेला अलकाभूमी दक्षिणेला भूमध्य दोन्ही खंडावरून येणाऱ्या नद्या त्या ठिकाणी होणारं काळाचं प्रचंड संचय प्रचंड होणारा दाब आणि ताण शेती समांतर आडव्या हालचाली मधला भाग वर उंचावला गेला आणि नदी आणि गोळी पर्वताची निर्मिती झाली आणि त्यालाच आज आपण हिमालय म्हणून ओळखला जातो. मग हा जो हिमालय आहे मग ही प्रत्यक्ष आपण पुस्तकामध्ये शिकवलेली तत्व आहे. एखादा प्राणी असा आहे एखादी नदी अशी आहे पण ती नदी प्रत्यक्ष कशी आहे ही आपण तिथं जाऊन पाहिली तर ही सांगण्याची गरज नाही आणि म्हणून भूगोल हे एक निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून काय केलं जातं ओळखलं जातं आणि म्हणून आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग आता ही जी क्षेत्र अभ्यास आहे मग या क्षेत्र अभ्यासासाठी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय एखाद्या ठिकाणी क्षेत्र अभ्यासासाठी आपल्याला जायचंय मग याच्यासाठी जर बघितलं तर आपल्याला मग कोणत्या प्रकारची आपल्याला काय करावं लागेल पूर्वतयारी करावी लागणार. मग क्षेत्र अभ्यासासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागेल? आता मग पूर्वतयारी काय करावी लागेल? आपण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या क्षेत्राला भेट द्यायला जायचंय मग क्षेत्र अभ्यासासाठी आपल्याला पूर्वतयारी म्हणून काय करावी लागेल? आपले दोन प्रश्न तयार झाले. एक क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, दुसरा प्रश्न झाला की क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे का. याचं आपल्याला सांगता येईल की पृथ्वीवरील प्राकृतिक व मानवी घटकाचं विश्लेषण किंवा त्याचा अर्थ प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये लावता येत नाही. एक का तर त्या ठिकाणी भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं म्हणून आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं लागेल आणि त्यामुळं प्राकृतिक आणि मानवी घटकाचा अर्थ आपल्याला सहजासहजीपणे लक्षात येईल. तिसरं त्या ठिकाणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये शिकवलेली तत्व किंवा संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात याव्या किंवा त्या ठिकाणी याची पडताळणी व्हावी आणि म्हणून आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आवश्यकता आहे. मग आता क्षेत्र अभ्यासाला आपल्याला जायचंय मग याची पूर्वतयारी करायची. मग पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आपल्याला की पूर्वतयारीसाठी जर बघितलं तर आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की क्षेत्र अभ्यासासाठी आपण कोणत्या उद्देशासाठी जात आहोत तो उद्देश आपल्याला माहित असावा. का तर आपण एखाद्या क्षेत्राला जेव्हा भेट देतो तेव्हा तिथं आपण कोणत्या ना कोणत्या उद्देशासाठी जाणार आहोत आणि तो उद्देश आपल्याला माहित असावा. नाहीतर आपण एखाद्या ठिकाणी गेलोय एखाद्या ठिकाणी क्षेत्र भेटीसाठी गेलोय आपण गेलो एखाद्या त्या ठिकाणी पर्वताविषयी माहिती किंवा एखाद्या नदीविषयी माहिती पाहण्यासाठी गेलो आणि तिथे एखादं मंदिर आहे गेलो मंदिराचं दर्शन घेतलं आणि निघून आलो म्हणजे आपला उद्देश साध्य झालाय का नाही. आणि याच्यासाठी आपला उद्देश काय आहे हा मूळ डोळ्यासमोर ठेवावा. म्हणजे पूर्वतयारी म्हणून आपल्याला पहिलं करता येईल की आपण ज्या ठिकाणी कोणत्या उद्देशासाठी जात आहोत क्षेत्र भेटीसाठी त्याचा उद्देश आपल्याला माहित असावा. एक त्याच्यानंतर दुसरी गोष्ट
सांस्कृतिक घटक असतील किंवा त्या ठिकाणी त्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला सर्वप्रथम करावा लागेल आणि ही गोष्ट पूर्वतयारी म्हणून करावी लागेल. 2. तिसरं, ज्या ठिकाणी क्षेत्र अभ्यासासाठी जायचं आहे मग त्या ठिकाणचा एखादा कच्चा आराखडा आपल्याला तयार करावा लागेल आणि हा आराखडा एखाद्या भूगोल शिक्षकाकडून किंवा एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून त्या ठिकाणी तयार करून घेणं गरजेचं आहे की ज्या क्षेत्रफळासाठी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणचा एक कच्चा आराखडा आपल्याला अपेक्षित आहे आणि तो एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून किंवा भूगोल शिक्षकाकडून तयार करून घ्यावा. 3. चौथी गोष्ट, त्या ठिकाणी जे निवडलेलं क्षेत्र आहे आपण क्षेत्रफळासाठी मग तिथून जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा रस्ता आहे, तो किती लांब आहे, त्याच्यासाठी किती वेळ लागेल, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची साधनं आपल्याला वापरता येतील आणि या संबंधीची सर्व प्रकारची माहिती, त्यासाठी कोणती साधनं म्हणजे सर्व प्रकारची माहिती आपल्याला पूर्वतयारी म्हणून अगोदरच घ्यावी लागेल. पूर्वतयारी म्हणजे राहण्याचा रस्ता कोणता आहे, किती वेळ लागेल, कोणती वाहतुकीची साधनं वापरता येईल, त्या ठिकाणी ही सर्व प्रकारची माहिती आपल्याला पूर्वतयारी करून करता येईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या झाल्यानंतर आपल्या परिसरातील जे जे भौगोलिक घटक आहे किंवा काही सांस्कृतिक घटक आहे आणि त्या घटकांची माहिती जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला मुलाखतीद्वारे घ्यायची असते. आता ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जातो आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाण्याच्या अगोदर एखाद्या घटकावर अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि उपस्थित जरी झाले तरी तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या डोक्यामध्ये अशी कल्पना येत नाही की आपल्याला काय आठवत नाही की आपण त्या ठिकाणी आपल्याला काय विचारायचं होतं, अचानक अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि त्यावेळेस आपण गोंधळून जातो. का तर आपण ज्या क्षेत्रफळासाठी जाणार आहोत तिथं अनेक घटकांची माहिती आपल्याला मुलाखतीद्वारे मिळवायची. का तर मुलाखत घेऊन अनेक घटकांची माहिती आपल्याकडे घ्यायची आणि घेऊन आपल्याला त्याचे अहवाल लेखनासाठी आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे आणि म्हणून ही माहिती मिळवण्यासाठी अगोदर जे जे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये उभा राहतात, जे जे प्रश्न त्या क्षेत्रासंबंधी आपल्याला निर्माण होतात आणि ते अगोदरच आपण काय करायचे, एका कागदावर किंवा एखाद्या वहीवर त्या ठिकाणी मुलाखतीद्वारे तिथं गाईड असतील किंवा काही माहितीचे लोक असतील आणि त्यांच्याकडून ही माहिती आपल्याला मिळवण्यासाठी मग त्याच्यासाठी एक मुलाखत प्रश्नावली, जे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न आपल्याला तयार करून घेणं गरजेचं आहे आणि ही देखील एक पूर्वतयारी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि अशा प्रकारची ही पूर्वतयारी करता येईल. बघा, एक पूर्वतयारी त्या ठिकाणी आपण कोणत्या उद्देशासाठी जात आहोत, उद्देश साध्य करण्यासाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी भौगोलिक आणि सांस्कृतिक जे जे घटक आहेत त्याचा अभ्यास 2 नंबरला केला. 3 नंबरला आपण त्या ठिकाणी क्षेत्र अभ्यासासाठी जायचे आहे त्या ठिकाणचा एक कच्चा आराखडा भूगोल शिक्षकाकडून किंवा तज्ञ व्यक्तीकडून तयार करून घेतला. चौथी गोष्ट, ज्या क्षेत्रफळासाठी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणचा रस्ता कोणता आहे, किती वेळ लागेल, कोणती वाहतुकीची साधनं वापरता येतील या संबंधीची माहिती घेतली आणि 5 म्हणजे ज्या क्षेत्रफळासाठी जाणार आहोत त्या ठिकाणची आपल्याला अनेक घटकांची माहिती प्राकृतिक असेल किंवा सांस्कृतिक असेल मग या घटकांची माहिती घेण्यासाठी मुलाखत प्रश्नावली आणि अशा प्रकारचे ही त्या ठिकाणी आपण पूर्वतयारी केली. आता ही पूर्वतयारी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, क्षेत्रफळासाठी जायचंय. मग क्षेत्रफळासाठी जात असताना आपण एखाद्या स्थळाची किंवा एखाद्या क्षेत्राची त्या ठिकाणी काय करायची, निवड करायची. मग आता क्षेत्राची निवड करत असताना जर बघितलं तर निवड कोणत्या क्षेत्राची करावी, कशा पद्धतीने निवड करायला पाहिजे की आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा क्षेत्रफळासाठी गेलेलो आहोत तेव्हा क्षेत्रफळानंतर आल्यानंतर आपल्याला मिळवलेल्या अनेक घटकांच्या माहितीच्या आधारे आपल्याला अहवाल लिहायचा असतो आणि याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अधिक माहिती उपलब्ध होणं आवश्यक असतं आणि म्हणून क्षेत्रफळासाठी जे ठिकाण निवडतो आणि ते ठिकाण निवडत असताना सुद्धा अशा प्रकारचं ठिकाण निवडावं की जेणेकरून अनेक प्राकृतिक घटक असतील किंवा अनेक भौगोलिक घटक असतील किंवा सांस्कृतिक घटक असतील की जेणेकरून आपल्याला अधिक घटकांची माहिती आपल्याला काय होईल, उपलब्ध होईल आणि अशा क्षेत्राची ही प्रामुख्याने त्या ठिकाणी काय करावी, निवड करावी. आता मग अशा प्रकारचं क्षेत्र त्या ठिकाणी आपण निवडलंय. आपण क्षेत्रफळासाठी आपण निवडलेलं क्षेत्र जर बघितलं तर सर्वांना माहितच आहे, आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र नळदुर्ग पासून आपण
किंवा क्षेत्र भेटीसाठी चालू आहे. मग याच्यामध्ये क्षेत्र भेटीसाठी जर बघितलं तर कोणकोणती साधनं आवश्यक आहे? क्षेत्र भेटीची साधने. मग आता साधनं कोणकोणती आवश्यक आहे? आता जेव्हा आपण एखाद्या क्षेत्र भेटीसाठी निघालोय, आपण त्या ठिकाणी आता पुढे अलिबागला चाललोय आणि अलिबागला जाण्यासाठी मग आपल्याला त्या ठिकाणी साधनं आवश्यक आहे. मग साधनं कोणकोणती आवश्यक आहेत आपल्याला? जेव्हा आपण एखाद्या क्षेत्र भेटीसाठी जाणार आहोत त्या ठिकाणी एक सर्वप्रथम क्षेत्र पुस्तिका आवश्यक आहे. एक दुसरी गोष्ट आपल्याला पेन आवश्यक आहे. तर अनेक घटकांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मुलाखत घ्यायची वगैरे अनेक घटकांची माहिती घेत असताना आपल्याला पेन आवश्यक आहे, पेन्सिल आवश्यक आहे, एखादी मोजपट्टी आवश्यक आहे. त्या ठिकाणी एखाद्या जंगलामध्ये वगैरे गेलो तर आपल्याला उपाययंत्र, आपण कोणत्या दिशेला जात आहोत याची माहितीसाठी आपल्याला उपाययंत्र आवश्यक आहे. किंवा त्या ठिकाणी आपण ज्या परिसरामध्ये जाणार आहोत आणि त्या परिसरामध्ये अनेक प्रकारची भौगोलिक सांस्कृतिक घटकांची चांगल्या प्रकारची छायाचित्र घेण्यासाठी आपल्याला कॅमेरा सुद्धा आवश्यक आहे. आता आपला अहवाल अधिक सुंदर होण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी एक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजेच कॅमेरा आवश्यक आहे. याच्याशिवाय जर बघितलं तर ज्या क्षेत्र भेटीसाठी आपण जाणार आहोत त्या ठिकाणचे काही खडकाचे नमुने असतील, काही मातीचे नमुने असतील आणि हे गोळा करून आणण्यासाठी आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा आवश्यक आहे. आणि याच्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी एखादी मोजपट्टी सुद्धा आवश्यक आहे. वॉटर बॉटल म्हणजे पाणी बॉटल आवश्यक आहे, गॉगल आवश्यक आहे, टोपी आवश्यक आहे. याच्याशिवाय जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणाची उंची मोजण्यासाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी उंची मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला काय आवश्यक आहे? त्या ठिकाणी कापडी एखादा टेप असेल तर तो घ्यावा किंवा एखादा लोखंडी टेप असेल तर तोही घ्यावा. म्हणजे ही साधनं आपल्याला आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जी आपण तयार केलेली जी मुलाखत प्रश्नावली आहे आणि ते सुद्धा आपण घ्यायला विसरायचं नाही. मग आपण साधनं घेतली, सर्वांनी कोणकोणती साधनं घेतली? एक क्षेत्र पुस्तिका घेतली, पेन घेतला, पेन्सिल घेतली, मोजपट्टी घेतली, गोकायंत्र घेतली, त्या परिसरातील छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा घेतला किंवा तिथे खडकाचे किंवा मातीचे नमुने गोळा करण्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या, एखाद्या ठिकाणाचं अंतर मोजण्यासाठी लोखंडी टेप किंवा त्या ठिकाणी कापडी टेप घेतला आणि आपण तयार केलेली मुलाखत प्रश्नावली घेतली. आणि ही सर्व प्रकारची साधनं आपण त्या ठिकाणी क्षेत्र भेटीसाठी घेतलेली. आता ही क्षेत्र भेट आपली झालेली. आता क्षेत्र भेटीची आपली पूर्व तयारी झाली. आपण सर्व प्रकारची साधनं आपण घेतलेली आहे आणि साधनं घेऊन आता आपल्याला काय करायचंय? क्षेत्र भेटीसाठी जायचंय. आणि ज्यावेळेस आता आपण क्षेत्र भेटीसाठी जाणार आहोत आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने जर बघितलं तर आपण क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी निवडलेलं आहे. आपण अलिबागचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि आपण अलिबागला आपण चाललेलो आहोत, जाणार आहोत आणि याच्यासाठी सर्व प्रकारची आपली पूर्व तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय? अलिबागला जाण्यासाठी आता आपण त्या ठिकाणी काय करणार आहे? बस येणार आहे. आपण बस त्या ठिकाणी येईल थोड्या वेळात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी काय करायचंय? ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी काय करायचंय? लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण क्षेत्र भेटीला जाणार आहोत त्याच्यासाठी काही सूचना आवश्यक आहेत तुम्हाला देणे. आता सूचना कोणकोणत्या आहेत की ज्यावेळेस आपण क्षेत्र भेटीसाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण तिथं कोणत्या उद्देशासाठी जाणार आहोत तो तर आपल्याला अगोदर डोळ्यासमोर ठेवत चला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जेव्हा क्षेत्र भेटीला जाणार आहोत त्या ठिकाणी आपण कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. तर कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जर बघितलं तर आपण बघतो की एखाद्या नैसर्गिक ठिकाणी आपण जातो किंवा एखाद्या सांस्कृतिक ठिकाणी जातोय आणि त्याचं कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. आपण का तर तिथं गेल्यानंतर आपले जे पाऊच आहे किंवा बिस्किट पुडे आहेत किंवा त्या ठिकाणी इतर पाणी बॉटल आहे हे कुठेही न टाकता त्या डस्टबिन मध्ये टाकाव्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी त्या ठिकाणी अधिक प्रयत्न करावे. नसेल तर आपण आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्या पाऊच जे आहे रिकामे झालेले किंवा पाणी बॉटल आहे आपल्या
पिशवीमध्ये ठेवाव्या आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी जिथं म्हणजे डस्टबिन आहे त्या ठिकाणी टाकावं. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याची काळजी घेणं की जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही आणि ही सुद्धा दक्षता आपण त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर घेणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी मी सूचना करतोय. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या आपण कारखान्याला भेट देणार आहोत, त्याच्यानंतर एखाद्या कारखान्याला भेट दिल्यानंतर सुद्धा मग त्या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी सुद्धा प्रश्नावली तयार करावी लागेल. मग त्या ठिकाणी एखाद्या कारखान्याला जर भेट द्यायला गेला तर त्या ठिकाणी कारखाना कधी स्थापन झाला, कोणत्या प्रकारचा कारखाना आहे, खाजगी स्वरूपाचा आहे का सरकारी स्वरूपाचा आहे, म्हणजे खाजगी तत्वावरला आहे का सरकारी तत्वावरला आहे, तो त्या ठिकाणी तिथंच का स्थापन झाला, तिथं स्थापन होण्याचा उद्देश कोणता आहे, त्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी कोण बघतंय, कुणाच्या अधिपत्याखाली आहे, किंवा त्या ठिकाणी या कारखान्यामध्ये किती मजूर आहे, किती लोकांना रोजगार मिळतो, याच्याशिवाय जर बघितलं तर त्यांची मजुरांची कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते, व त्या ठिकाणी या कारखान्यामधून कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं. एवढंच नाही तर त्या परिसरातील लोकांना या कारखान्याचा कोणता फायदा झालेला आहे, कोणता तोटा झालेला आहे, अनेक लोकांना त्या ठिकाणी म्हणजे रोजगार उपलब्ध होतो का, त्याची त्या ठिकाणी वैद्यकीय म्हणजे उपाययोजना त्यांच्या कामगारासाठी कोणकोणत्या प्रकारच्या केल्या जातात. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर तयार होतात आणि हेच प्रश्न आपण काय करायचे, लिहून घ्यायचे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला तिथं गेल्यानंतर म्हणजे आपल्याला क्षेत्र भेट घेतल्यानंतर किंवा एखाद्या कारखान्याला भेट घेतल्यानंतर तिथं आपल्याला जे जे प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न सुद्धा आपण लिहून काढणं गरजेचं आहे की इथं स्थापन का झाला, इथं होण्यामागचा उद्देश कोणता, त्या ठिकाणी तिथलं हवामान कसं आहे, कोणत्या बाजारपेठेला तो माल जातो, अशा अनेक प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न निर्माण होतात. आपल्याला याच्यामध्ये उपयोजन करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे उपयोजनात्मक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात आणि त्यावेळी स्वतःला त्याची मांडणी करता आली पाहिजे, स्वतःचं उपयोजन करता आलं पाहिजे, स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे आणि हे मग ते तुमच्या भाषेमध्ये ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस ते उत्तर हे बरोबर असतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रश्न अनेक निर्माण होतात. माझ्यापेक्षा तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रश्न तयार होतात आणि हेच प्रश्न म्हणजेच त्या ठिकाणी कारखान्यासाठी आपण तयार केलेली ही प्रश्नावली आपल्याला सांगता येईल. मग अशा प्रकारचे ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला सूचनेचं आपल्याला पालन करायचंय, आपल्याला क्षेत्र भेटीसाठी आता काय करायचंय, निघायचंय. आपल्याला ज्यावेळेस आपण क्षेत्र भेटीसाठी निघालोय, आता बस येते आणि इथं बस आलेली सुद्धा आहे. आता बस आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे आल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थी जर बघितलं तर एका रांगेमध्ये व्यवस्थित बसायचंय. बघा बस आलेली आहे, त्याच्यानंतर सर्वांनी व्यवस्थित लाईन मध्ये काय करायचं, बसमध्ये बसायचंय. आपापलं सर्व प्रकारचं साहित्य घेतलंय, ठीक आहे, मग घेऊन तुम्ही काय करायचं, बसमध्ये बसायचं. अरे गडबड करू नका. बसले, सर्व प्रकारचे साहित्य घेतले, काही राहिलं नाही, कोणता विद्यार्थी राहिला का नाही, ठीक आहे, सगळे मोजून घेतले विद्यार्थी, मुलं मुली. त्याच्यानंतर आता बसल्यानंतर आपण एक लक्षात घ्यायचंय, कुणीही विद्यार्थ्यांनी हात बाहेर काढायचा नाही आणि आपल्याला आता प्रवासाला सुरुवात करायची. आता जेव्हा त्या ठिकाणी आपण निघालोय उस्मानाबादहून आणि जेव्हा उस्मानाबादहून निघाल्यानंतर जर बघितलं तर आता प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपला प्रवास चालू होणार आहे आणि त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण क्षेत्रापासून आपल्या क्षेत्रापासून निघाल्यानंतर जिथं आपलं जे ठिकाण निवडलेलं आहे आणि तिथपर्यंत जाईपर्यंत अनेक गोष्टींचं आपल्याला निरीक्षण करायचंय, परीक्षण करायचंय, अनेक प्राकृतिक घटकांचा अभ्यास करायचा आहे, अनेक त्या ठिकाणी पिकांचा अभ्यास करायचा आहे, त्या ठिकाणी अनेक जलाशय असतील, मग वाटेमध्ये आपल्याला जे जे घटक दिसतात त्याचं आपण काय करायचं, व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि निरीक्षणाच्या माध्यमातून ही निरीक्षण मग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची प्राकृतिक रचना आहे,
कोणत्या प्रकारची पिकं आहे, तिथं कोणत्या प्रकारची जमीन आहे, मग त्या ठिकाणी इथं कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, तिथं कोणत्या प्रकारच्या वसाहतीचा प्रकार आहे, मग इथं वसाहती अशा प्रकारच्याच का आहेत, मग इथं शहरी भागामध्ये अशाच का आहे, कोणकोणती त्या ठिकाणी दुकानं आहेत किंवा पेट्रोल पंप आहे किंवा हॉटेल आहे किंवा कशा पद्धतीनं वसाहती आहे, कुठं जलाशय आहे, मग त्या ठिकाणी शेतीचा प्रकार, त्या ठिकाणी प्राकृतिक रचनेचा उतार असेल किंवा या सर्व गोष्टीच्या नोंदी आपल्याला काय करायचे घ्यायचे आणि या आवश्यक आहे आणि या घटकाद्वारे ही मिळवलेली जी माहिती आहे ही आपल्याला ज्यावेळेस आपण परत येणार आहे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अहवालाच्या माध्यमातून आपल्याला काय करायची ही माहिती उतरवायची आहे. एक क्षेत्र पुस्तिका आपल्याला तयार करायची आहे, एक अहवाल लेखन करायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता आहे की जेणेकरून अधिकाधिक माहिती, जेवढीही माहिती तुम्हाला घेता येईल त्याची परीक्षण करता येईल, निरीक्षण करता येईल आणि या गोष्टीने ही सर्व प्रकारची माहिती मिळवणं आवश्यक आहे. आणि ही माहिती आपल्याला घ्यायची, एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जातोय त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही या गोष्टींची दक्षता घ्यायची आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी वनस्पती असतील, प्राणी असतील आणि याला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचता किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा त्या ठिकाणी न करता या गोष्टी आपण पाळूनच आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्रभेटीचा आनंद घ्यायचा. मग आपण क्षेत्रभेटीला आपण त्या ठिकाणी बसमध्ये आता बसलेलो आहोत आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रवासाला काय करायची सुरुवात करायची आणि प्रवासाला सुरुवात आपण करायला लागलेलो आहोत. आता हळूहळू आपण त्या ठिकाणी क्षेत्रभेटीला निघालेलो आहोत. आपण त्या ठिकाणी नळदुर्ग पासून आपला प्रवास त्या ठिकाणी चालू झालेला आहे आणि हा प्रवास जर बघितला तर त्या ठिकाणी अलिबागच्या दिशेने चाललेला आहे आणि आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाची वाटेने आपण त्या ठिकाणी बसमधून त्या ठिकाणी आजूबाजूला दिसणारे पर्वत असतील, दर्या असतील, वनस्पती असतील, पिकं असतील, जलाशय असतील, अशा असंख्य अनेक लहान सहान गोष्टीची त्या ठिकाणी निरीक्षण करत आपण काय करायला लागलेलो आहोत, निघालेलो आहोत. आता त्या ठिकाणी आपण कुठं चाललोय अलिबाग. मग जवळजवळ आपला त्या ठिकाणी प्रवास हळूहळू अलिबागच्या दिशेने चाललेला आहे. अलिबाग पर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहोत. अनेक घटकांचं आपण निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे आणि ती पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी नाटिका स्वरूपामध्ये आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, तर यानंतरचा प्रवास जो आहे तो प्रवास आपण पुढच्या तासाला आपण पाहणार आहे.